पुढची बातमी पाहूयात। प्रो गोविंदा लीग सीझन 4 मध्ये टीम जर्सीचं अनावरण एका खास फॅशन शोच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। या फॅशन शोचं नाव द रनवे ऑफ चॅम्पियन्स आणि पिरॅमिड ऑफ युनिटी असं आहे। वाहबीज मेहता यांच्या उपस्थितीमध्ये टीम जर्सी रिव्हील अँड फॅशन वॉक आयोजित करण्यात येणार आहे। यंदाच्या प्रो गोविंदा लीग बाबत आयोजक पूर्वेश सरनाईक यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। प्रो गोविंदा लीगचे आयोजक आणि अध्यक्ष पूर्वेश सरनाईक आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करतो। यंदाचं चौथं पर्व आहे, कशा पद्धतीचं नियोजन आहे त्याविषयी पहिल्यांदा काय सांगाल? नाही, नक्कीच गेली 3 वर्ष अतिशय यशस्वीरित्या मी हे प्रो गोविंदाचं आयोजन करत आलेलो आहोत। यंदा हा चौथा वर्ष आहे आणि दरवर्षी अभिमान या गोष्टीचा वाटतो की आपली ही दहीहंडीची संस्कृती, आपली ही परंपरा ही वाढत चाललेली आहे, ही मोठी होत चाललेली आहे आणि ह्या गोष्टीचा निश्चितपणे आम्हाला अभिमान वाटतो, कारण आपली मराठी मुलं, आपल्या मातीतला खेळ, आपला मुंबईतला उत्सव हा जगापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही प्रो गोविंदाच्या माध्यमातून करतोय। गोविंदाच्या या सगळ्या खेळाची मुंबई महाराष्ट्रभर आणि आता ते देशभरात चर्चा होते। याला एक आता ग्लॅमरस स्वरूप आलेलं आहे। आजचा नेमका कार्यक्रम काय आहे? बघा, गोविंदा हा नेहमीच ग्लॅमरस असायचा। मला आठवतं, मी ज्यावेळेस छोटा होतो, माझे वडील हे नेहमी तुमच्यासारखे पत्रकार मित्र त्यांना नेहमी विचारायचे की साहेब, यंदा दहीहंडीला आपला सेलिब्रिटी कोण आहे? ते आजपर्यंत एकच उत्तर देतात की माझा गोविंदा हा माझा अमिताभ बच्चन आहे। आणि त्यामुळे आजही आम्ही एवढंच समजतो की आमचा गोविंदा जो आहे तो आमचा ब्रँड ॲम्बॅसेडर आहे। आणि आज आमच्या ह्याच ब्रँड ॲम्बॅसेडर्सला आम्ही जे 16 संघ आहेत त्या 16 संघाच्या सर्व कॅप्टन्सला ह्या ठिकाणी पहिल्यांदा फॅशन शोच्या माध्यमातून रॅम्प अप करायला एक संधी देतोय। परंतु आपल्या देशामध्ये अशी परिस्थिती आहे की क्रिकेट असेल, फुटबॉल असेल किंवा वेगवेगळे असे जे ऑलिम्पिक्समध्ये असलेले जे स्पोर्ट्स असतात त्याला प्राधान्य दिलं जातं, त्याला ग्लॅमरस केलं जातं। तर आपल्या या मातीतल्या खेळाला का नाही? आणि तेच स्वप्न मी पाहिलं होतं की आपल्या ह्या मातीतल्या खेळाला आणि आपल्या मातीत खेळणाऱ्या आपल्या खेळाडूंना एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं स्वप्न जे मी पाहिलेलं ते निश्चितपणे ह्या प्रो गोविंदाच्या माध्यमातून मी पूर्ण करतोय। प्रो गोविंदा दरवर्षी एक अपग्रेड व्हर्जन जे आहे ते पाहायला मिळतं। यंदाच्या आयोजनामधलं विशेष कुठल्या बाबी असतील? बघा, दरवर्षी अपग्रेड तर करावंच लागतं, कारण शेवटी आपल्याला ग्लॅमरस करायचं आहे, आपल्याला याला जगापर्यंत पोहोचवायचं आहे। म्हणजे मागच्या वर्षी मी स्पेनवरनं 100 प्लेयर्सला सुद्धा या ठिकाणी आणलं होतं आणि यंदा आपण काय केलं आहे की सूर्यकुमार यादवसारखा जो आपल्या भारत देशाचा ज्यांनी कर्णधारपद मिळवलेला असा सूर्यकुमार यादव ह्याला आपण आपल्या या लीगचा ब्रँड ॲम्बॅसेडर केलेला आहे। सूर्याला आणण्यामागचा उद्देशही तोच होता की एक तरुण मुलगा आहे, मुंबईचा मुलगा आहे, तो जरी यादव असला तरी अतिशय चांगली मराठी बोलतो, ह्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे। आणि अशा सूर्यकुमार यादवच्या माध्यमातून मुलांमध्ये सुद्धा एक वेगळा उत्साहाचा वातावरण निर्माण झालेला आहे। ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकर यांच्यासह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।